नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकच्या राष्ट्र जागरण व्याख्यानमालेच्या आजच्या या तिसऱ्या सत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत. काल आपण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री गिरीश प्रभुणे यांचे विचार ऐकले आणि आज या व्याख्यानमालेला संबोधित करणार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्री सुनीलजी आंबेकर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू संघटन, हिंदूंच्या सज्जन शक्तीची उभारणी अशा वेगवेगळ्या उद्देशांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि आता आज ही वाटचाल 100कडे चाललेली आहे. 2च वर्षामध्ये संघाची 100 आहे आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पर्यावरण असेल, ग्रामविकास असेल, कृषी असेल, शिक्षण असेल, सामाजिक कार्य असेल, आरोग्य असेल, सगळ्या क्षेत्रांमध्ये संघ परिवार अतिशय सक्रियपणे कार्यरत आहे. इतकंच नव्हे तर देशाच्या सर्वोच्च पदापासून, पंतप्रधान पदापासून, एकेकाळी राष्ट्रपती पदापासून ते अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक ठिकाणी राजकीय क्षेत्रात सुद्धा संघाचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. त्यामुळे आज हिंदुत्व म्हटल्यानंतर ओघानी नाव जे समोर येतं ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवार आणि संघाची हिंदुत्व विचारधारा. तेव्हा जेव्हा संघ हिंदुत्व म्हणतो तेव्हा संघाला नेमकं काय हिंदुत्व अभिप्रेत आहे, संघाची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे, संघाचा हिंदुत्वाचा विचार काय आहे, या सगळ्या विषयांची मांडणी आज आपण सुनीलजींकडनं ऐकणार आहोत. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी अर्थातच आपण सगळ्यांना एक विनम्र आवाहन. ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे ती साप्ताहिक विवेकच्या हिंदुत्व ग्रंथाच्या निमित्ताने आणि हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे सखोलपणे उलगडून दाखवणारा हा साप्ताहिक विवेकचा ग्रंथ असणार आहे. लवकरच त्याचं प्रकाशन होत आहे आणि त्याची नोंदणी खूप वेगाने सुरू आहे. तेव्हा आपणही सर्वांनी या ग्रंथाची लवकरात लवकर नोंदणी करा. विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या किंवा साप्ताहिक विवेकच्या आपापल्या भागातल्या स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करा. यानंतर माननीय श्री सुनीलजी आंबेकर. साप्ताहिक विवेक सातत्याने लोकजागरणाचं कार्य करत असते. या सगळ्या कार्यामध्ये भारताचं मूल चिंतन, हिंदुत्वासंबंधीचे चिंतन, यावर अनेक प्रकारचे विषयांना साप्ताहिक विवेक हाताळत असतं. याच परंपरेला पुढे नेत त्यांनी राष्ट्र जागरण या विषयावर एक व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे आणि त्याच निमित्ताने हिंदुत्व या विषयावर एक स्वतंत्र असा ग्रंथ ते घेऊन येतात आहे. त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. आणि समाज जागरणामध्ये मूलभूत विषयांना फार कमी लोक हात घालतात. त्या दृष्टीने हा हिंदुत्व हा जो एक महत्त्वपूर्ण विषय आहे आणि आपल्या भारताचा, आपल्या समाजाचा हा एक प्रकारे आत्माच आहे. त्या विषयावर सखोल असं चिंतन समाजासमोर आणणं वारंवार हे एक प्रकारे आजच्या काळामध्ये महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपला भारत देश खूप जुना आहे, सनातन आहे. किती वर्ष होऊन गेली असतील या साधनेला ते आपल्याला माहीत पण नाही आणि कदाचित पुढे पण माहिती होणार नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की मनुष्य जाती आणि पूर्ण सृष्टीचं एक शुभचिंतन मनामध्ये ठेवून कशा प्रकारे लोक कल्याण करता येईल, लोकांच्या जीवनामध्ये सुख आणता येईल, एक दुसऱ्यांच्या बद्दल मनामध्ये द्वेष न ठेवता एकमेकांशी प्रेमाने आपल्याला कसं वागता येईल आणि त्या प्रेमाने वागण्यातून पण सुख उत्पन्न होऊ शकतं, आनंद उत्पन्न होऊ शकतो, या प्रकारचं चिंतन घेऊन एक विचार, एक साधना, एक प्रयत्न सातत्याने चालत गेला आणि त्यातनं जो विचार उत्पन्न झाला, जी जीवन पद्धती उत्पन्न झाली, जे जीवनमूल्य बाहेर आले, ते याचं नाव हिंदुत्व आहे. आणि याचा उद्देश आणि हे जे प्रारंभ झाला हेच मुळात एक सकारात्मक भावनेतून होतं. म्हणजे आपल्याला कोणावर तरी विजय मिळवायचा आहे, कोणाकडून तरी ओढून आपल्याला सुखी व्हायचं आहे, अशा भावना मनामध्ये नव्हत्याच. तर ज्यांच्याजवळ स्वतः ज्यांना ज्ञान आहे आणि स्वतः ज्यांच्याजवळ ती अनुभूती आहे,
परंतु ती केवळ माझ्यापुरती मर्यादित नको राहायला, तर पूर्ण समाजाला ते मिळालं पाहिजे, या एका अत्यंत उच्च कोटीच्या भावनेपोटी पिढ्यानपिढ्या अनेक लोकांनी खूप प्रयत्न केले, साधना केली, प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून सातत्याने जे भाव, जे विचार उत्पन्न झाले, जी एक जीवन पद्धती आली, त्याचं नाव हिंदुत्व आहे. आज हिंदुत्वाच्या अनेक व्याख्या करतात, कधी तर्क होतात, कधी वितर्क आणि कधी कुतर्क पण होतात. परंतु जगामध्ये जे अनेक विचार आले ते परिस्थितीजन्य आले आणि एक दुसऱ्यावर कुठाराघात करण्याकरता किंवा एकमेकावर कुरघोडी करण्याकरता अनेक विचार आलेत. त्यावेळी कोणता तरी एखादा विचार निराशेच्या म्हणजे त्याचं यशस्वीता मिळाली नाही आणि त्यामुळे एक नवीन विचार, नवीन उपाय शोधला गेला. परंतु उपाय सिद्ध होण्याच्या आधीच तो पूर्ण समाजावर लादला गेला, अशी पण उदाहरणं जगामध्ये आहेत. हिंदुत्वाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर हा भारताचा जो सनातन विचार आहे, हा पूर्ण प्रयोगसिद्ध होऊन अनेक प्रकारचे प्रयोग करत 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 जेव्हा तो पुढे जात गेला, तेव्हा तो जगाकरता अनेक अशा गोष्टी घेऊन आला. आणि जेव्हा एखादं मुळात हिंदुत्व म्हणजे त्यातलं जे तत्व आहे, ते तत्व एकत्वाच्या अनुभूतीचं आहे. हे असं आहे की एकदा हा जो मुळात शोध जो होता, हा शोध होता की आपल्यामध्ये समानता काय आहे, म्हणजे आपल्यामध्ये भेद काय आहे हे शोधण्याच्या दिशेने तो शोध नव्हताच. आपल्यामधल्या समानता काय आहे याकरता शोध होता. आणि त्यातून अनेक समान गोष्टी मनुष्यांमधल्या, दुसऱ्या देशातल्या, दुसऱ्या भाषा बोलणाऱ्या, दुसऱ्या देवाची पूजा करणाऱ्या, दुसऱ्या प्रदेशात राहणाऱ्या, अशा दुसऱ्या ज्यांना म्हणतात त्यांच्यामधल्या पण समानता शोधायच्या, या प्रकारची जी पद्धती आहे ती म्हणजे हिंदुत्व आहे. आणि त्यामुळे समानता शोधत जायची आणि त्यातनं समानता शोधली की नातं बनवत जायचं आणि त्यातून प्रत्येकाच्या सुखाची चिंता करायची, कामना करायची आणि त्याकरता प्रयत्न करायचे. ही साधना म्हणजे भारताची साधना आहे, याचं नाव भारत आहे, जो हिंदुत्वाच्या या संस्कृतीवर हजारो वर्ष चालत राहिला. आणि आपण भाग्यवान आहोत की या अशा हिंदुत्व आणि अशा भारतभूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला. आणि त्यामुळे हे भारताचं जे कर्म होतं, जी दायित्व होतं, हे सातत्याने यापुढे पण चालत राहिलं पाहिजे. हे भारताचं जे चरित्र आहे, भारताचं जे कर्तव्य आहे, यामध्ये जी मधल्या काळामध्ये काही ना काही कारणांनी, अनेक प्रकारच्या संघर्षामधून, आघातांमधून काही ना काही त्यामध्ये जी कमतरता आलेली आहे, ती त्वरित दूर करणं हे आपल्या समाजाच्या, आपल्या जनतेच्या कल्याणाचं आहेच, परंतु हे विश्व आणि सृष्टीच्या कल्याणाचं आहे. 21व्या शतकातले जे अनेक समस्या आहेत, अनेक आव्हानं आहे मानवजातीसमोरची, त्यांना पेलू शकण्याची शक्ती या हिंदुत्वामध्ये आहे. म्हणजे समाजामध्ये परस्पर सगळ्या लोकांनी आपापल्या प्रत्येक पिढीला अशा प्रकारच्या संस्कृतीमध्ये जोपासून त्याला अशा प्रकारचे मूल्य घेऊन पुढे घडवलं पाहिजे, ही प्रत्येक परिवाराची जबाबदारी. कारण हे जे हिंदुत्वाचं वाण घेतलेलं आहे, हे जी जबाबदारी घेतलेली आहे वसुधैव कुटुंबकमची, ती पिढ्यानपिढ्या चालली पाहिजे. हे एक धोरण, हे एक कर्तव्य लक्षात घेऊन या देशामध्ये प्रत्येक कुटुंबानी, परिवारांनी, मग ते कुठल्याही परिस्थितीमध्ये होतो, ही साधना वर्षानुवर्ष चालू ठेवली. त्यातून उच्च कोटीचे जीवनमूल्य असणारे व्यक्तित्व तयार झाले, त्यांनी या राष्ट्राची सेवा केली. अनेक प्रकारचे लोककल्याणाचे मार्ग त्यांनी शोधले. कोणी शोध घेतला, त्यांनी योग शोधून काढला पूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता. कोणी भाषा शोधून काढल्या, व्याकरण शोधून काढलं पूर्ण लोकांच्या कल्याणाकरता. आयुर्वेद शोधून काढलं लोकांच्या कल्याणाकरता. अशा अनेक गोष्टी, कारण एकदा ते चिंतन त्या दिशेने सुरू झालं आणि हे आपले लोक सगळे असा भाव मनामध्ये आला की मग सगळा शोध, सगळे कार्य, जी काही ऊर्जा असेल ती त्याच दिशेने जाते. म्हणून हे हिंदुत्व आज सुद्धा या भारताला आणि जगाला अत्यंत आवश्यक आहे. कारण यातून आजच्या आपल्या काळातले ज्या समस्या आहेत, म्हणजे आज आपल्या समाजामध्ये जे काही शोषण आहे, समाजामध्ये जो भ्रष्टाचार आहे, या सगळ्यांमध्ये हा जो आपलेपणाचा जो व्यवहार आहे, या व्यवहारातून आपण या गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकतो, या गोष्टींना निश्चित प्रमाणामध्ये कमी करू शकतो. आणि त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना येतोय. जसं जसं समाजामध्ये चांगुलपणा वाढतो तसं तसं समाजामधल्या या गोष्टी नियंत्रणामध्ये येतात. आणि आज या हिंदुत्वाच्या आधारावर आपण अनेक प्रकारच्या पर्यावरणासारखी समस्या असेल, या समस्या
निर्माण होण्याचं कारण पण हेच आहे. कारण मी आणि माझं सुख याच्या पुरतंच जर बघितलं तर मग सृष्टीची चिंता न करता, त्याची कुठलीही चिंता न करता, त्याचं जेवढं काही त्याची हानी करता येईल मग ती काही हो त्याचा, पण माझं सुख राहिलं पाहिजे हा जर विचार मनामध्ये आल्यामुळे पर्यावरणाची बरीच हानी झाली आणि शेवटी त्याचा परिणाम पूर्ण मानवजाती आणि सृष्टीवर होतो आहे. त्यामुळे याच एका भावनेने किंवा ही सृष्टीमधले नदी नाले पहाड हे सगळे पशु पक्षी हे सगळे पण माझे आहेत, त्यांच्याशी पण माझा संबंध आहे. ही जी हिंदुत्वाची भावना आहे त्यांनी हजारो वर्ष, आपण इतकी जनसंख्या आपल्या देशामध्ये असून सुद्धा जगातली सर्वाधिक 1/3 जनसंख्या आपल्या या भूमीमध्ये होती, तरीसुद्धा पर्यावरणाच्या समस्या उत्पन्न न करता, मग प्राणी जातांवर अन्याय न करता ही सृष्टीचं हे चक्र कसं चालत राहील याची चिंता होत राहिली आणि तो रोजचा नित्य जीवनक्रम बनला. आज त्या जीवनक्रमामध्ये काहीतरी बाधा आलेली आहे या आपल्या हिंदुत्वाची समज कमी झाल्यामुळे. त्यामुळे ती जर समज वाढली तर आपोआप आपण परत असं एक उदाहरण जगासमोर देऊ शकतो की पाणी पण आपल्याकरता श्रद्धेचं आहे आणि त्याचं रक्षण झालं पाहिजे, ते शुद्ध राहिलं पाहिजे, ते वाचवलं पाहिजे, पहाडांची रक्षा झाली पाहिजे, झाडांची रक्षण झालं पाहिजे. म्हणजे हे साधे साधे म्हणजे वेदामध्ये एक तत्त्व सांगितलं किंवा आपण सगळ्यांमधलं एकत्व आहे आपल्यामध्ये आणि ते तत्त्व अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची एक प्रक्रिया हजारो वर्ष चालली. आणि त्यामुळं आपल्याला दिसतं की ज्यांना आपण शिकलेले समजतो, ज्यांना आपण अनपढ समजतो, अशिक्षित समजतो, ज्यांना आपण दूर कुठेतरी जंगलामध्ये राहणारे समजतो, असे सगळे लोक हिंदुत्वाची ही जी तत्त्व आहेत, हे जे जीवनक्रम आहे याचं पालन करताना आपल्याला दिसतात. हे सगळं जे आजसुद्धा याची प्रासंगिकता आहे, याचं आजसुद्धा एक महत्त्व आहे आणि याच्या माध्यमातून आपण नवीन उत्तरं शोधू शकतो. आज आपल्या परिवारामध्ये नवीन पिढी, त्या नवीन पिढीमध्ये सुद्धा या प्रकारची जबाबदारी जागृत होणं याची जबाबदारी परिवारावरच आहे आणि त्यामुळे हे आपलं एक असं एक युनिट या सगळ्या संस्कृतीमध्ये जोपासलं गेलं की ज्यातून ही हिंदुत्वाची साधना होईल. त्या एका परिवारा नावाचं जे युनिट आहे, जे काही घटक आहे आपला, त्याला कसं मजबूत करता येईल, त्याचा अधिक चांगलं कसं करता येईल यासारखे अभियानसुद्धा आज हिंदुत्वाला पोषक करण्याकरता, मजबूत करण्याकरता, जागृत करण्याकरता अत्यंत आवश्यक आहे. असे अनेक कार्य आज समाजाने हातामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने असे अनेक उपक्रम, अशा अनेक गतिविधी हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि समाजामध्ये जागृती करत करत पूर्ण समाजाच्या पुढाकाराने, समाजाच्या नेतृत्वामध्ये हे सगळे कार्य पुढे नेण्याचा सातत्याने एक प्रयत्न चाललेला आहे. आज आपण जर या दृष्टीने विचार केला तर अजून काही अशा अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात की समाजामध्ये, जगामध्ये अशा प्रकारचे आपल्याला विवाद होताना दिसतात आहे की ज्यामध्ये तुमचा देव कोणता, तुमची पूजा पद्धती कोणती आणि याच एका पूजा पद्धतीनीच आपल्याला पुढे जाता येईल किंवा आपल्याला मोक्ष गाठता येईल, सॅल्वेशन मिळू शकतं आणि याच पद्धतीने जो आहे त्यातला, त्यामुळे अनेक प्रकारचे वादविवाद, हिंसा, भेदाभेद याचा जगामध्ये आपल्याला आजसुद्धा आपल्याला दृश्य स्वरूप दिसतंय. या सगळ्यांवर तर समाधान हिंदुत्वामध्ये आहे. कारण हिंदुत्वाची शिकवण ही आहे की आपण कुठल्याही पद्धतीने, आपण पूजा पद्धतीने कुठल्याही देवाची पूजा केली, कुठल्याही पद्धतीने केली तरी पण आपण त्या ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. त्याचं स्वरूप हे एकच आहे, ते विविध स्वरूपामध्ये प्रकट होत असतं. त्यामुळं ईश्वर एकच असला तरी त्याचं स्वरूप वेगळं आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग आहे आणि ते सगळे मार्ग खरे आहेत. त्या सगळ्या मार्गांचा सन्मान झाला पाहिजे, हा हिंदुत्वाचा संदेश आहे आणि जो सनातन संदेश आहे ज्यातून हे जे विवाद आहे यांना एक समाप्ती मिळू शकते. सगळ्या भारताने ते उदाहरण हजारो वर्ष स्वतःच्या जीवनक्रमाने दृश्य स्वरूपामध्ये समोर ठेवलं की या भारतामध्ये अनेक प्रकारच्या पूजा पद्धती करणारे, ज्यांचा जन्म भारतात झाला किंवा ज्यांचा जन्म भारताच्या बाहेर झाला, अशा अनेक पूजा पद्धतींना, धार्मिक रीतिरिवाजांना इथे मान्यता दिली, समानतेने राहण्याची संधी दिली, सहअस्तित्वाचं एक उदाहरण इथे घडवलं गेलं आणि जगासमोर ठेवलं गेलं. आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये जेव्हा काही लोक कट्टरता करतात आहे, आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न करतात आहे किंवा जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचे प्रयत्न करतात आहे, या सगळ्या काळामध्ये समाजामधून हा द्वेष राष्ट्रामधून जर जगामधून काढायचा असेल
आणि एक शांती आणायची असेल, जो संदेश विवेकानंदांनी दिला होता, जो योगी अरविंदांनी दिला होता, जो रामकृष्ण परमहंसांनी दिला होता, आणि जे जे म्हणून या धरतीवर अशा अनेक महात्मे होऊन गेले, अनेक विदुषी होऊन गेल्या, त्यांनी हा वेदांपासूनचा आलेला संदेश सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने समोर ठेवला. आणि आजचं जे हिंदुत्व आहे भारतामध्ये, अनेक लोकांना हिंदुत्व म्हटलं किंवा हिंदू म्हटल्यानंतर त्याला ते धार्मिक एक रिलिजन या पद्धतीने बघतात, परंतु भारतामध्ये मात्र ती आवश्यकता नाहीत किंवा ती आपली पद्धती नाही. हिंदुत्वाचा अर्थच हा होतो की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपली पूजा पद्धती करू शकता आणि त्यात सगळे ते मार्ग खरे आहेत आणि त्यांचा सन्मान आहे आणि ते सगळे एकत्र राहू शकतात, म्हणजे हिंदुत्व आहे. हिंदुत्वाचा अर्थच सहअस्तित्व आहे. आणि त्यामुळं हिंदुत्व हे कधी पण कम्युनल असू शकत नाही किंवा सांप्रदायिक त्या पद्धतीने ज्या आज अर्थाने म्हणतात तसं राहू शकत नाही. तर हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे, सगळ्यांचं अस्तित्व मान्य करणार आहे, सगळ्यांना जगण्याची संधी देणार आहे आणि त्यांचं जगतील याची चिंता करणार आहे. आणि तेव्हा आज या हिंदुत्वाच्या माध्यमातून जगामध्ये जेव्हा अनेक प्रकारचे असे विवाद चाललेले आहे, आपल्या भारतामध्ये सुद्धा यावर एक सेक्युलरिझमच्या नावावर जो गैरसमज पसरवला गेला आहे की सेक्युलरिझम हे ज्या देशांमध्ये आला त्या देशांमधली परिस्थिती वेगळी होती आणि त्या देशामध्ये जो केवळ धार्मिक राज्य म्हणजे पांथिक राज्य ज्याला म्हणता येईल, सिमॅटिक ज्या आधारावर थिओक्रॅटिक स्टेट किंवा धर्माचं राज्य किंवा पंथाचं राज्य या ज्या कल्पना विकसित झाल्या आणि त्यानंतर मग त्याला प्रतिक्रिया म्हणून नेशन स्टेट आलं, या सगळ्या ज्या घटनाक्रम झाले ते सगळे घटनाक्रम भारताला लागू होत नाही. इथल्या हिंदुत्वाचा विकास जर समजायचा असेल तर त्या राजनीतिक सिद्धांतांवर समजल्या जाऊ शकत नाही. ही एक आपली सतत चालणारी एक अनंत अशी यात्रा आहे हिंदुत्वाची. या राष्ट्राची पण यात्रा अशी अनंत आहे ज्यामध्ये या सगळ्यांना सोबत घेऊन सामावून घेत आपण पुढे आलेलो आहोत. आणि तेव्हा आजच्या काळामध्ये भारतच असा एक देश आहे, हिंदुत्व असं एक स्थान आहे की ज्यामध्ये हे सगळं व्यवस्थितपणे सुरक्षितपणे आणि सामंजस्याने राहू शकतात. याचं उदाहरण म्हणजे हिंदुत्व आहे, याचं उदाहरण म्हणजे भारत आहे. आणि तेव्हा आज अनेक लोक जगामध्ये चालणाऱ्या कम्युनलिझम किंवा सांप्रदायिकता पांथिकता जो वाद चालला आहे त्याच्यावर हिंसक उपाय करू इच्छितात किंवा ते थोपवू इच्छितात, आतंकवाद करू इच्छितात. परंतु भारत जगाला, हिंदुत्व एक जगाला मार्गदर्शक असं तत्व आहे की ज्यामध्ये देवा आपल्या पूजा पद्धतीशिवाय दुसऱ्या पूजा पद्धती कोणी करतोय तर त्याला विरोध किंवा त्याला संपवण्याची भाषा ही योग्य नाही. तर त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणं म्हणजे आपल्या समाजाकरता, राष्ट्राकरता आणि पूर्ण मानवतेचा हिताचं आहे आणि हे म्हणजे हिंदुत्व आहे. तर या अर्थाने आजच्या काळामधल्या आपल्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या समस्यांवर समाधान करायचं असेल तर हिंदुत्वाची कास धरणं आणि त्याला आजच्या भाषेमध्ये आपल्या परिस्थितीमध्ये समजणं अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने जेव्हा पूर्ण जगामध्ये हिंदुत्वाची चर्चा चालू आहे हिंदुत्वाची, तेव्हा हिंदुत्वाला वेगवेगळ्या प्रकारांनी लोक समजतात आहे. कारण हिंदुत्वाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण जगाला शस्त्र किंवा युद्ध देत नाही, तर आपण जगाला योग आणि आयुर्वेद देऊ शकतो. ज्या ठिकाणी कुठे अन्याय चालू असेल त्याला आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो. हिंदुत्वाचा अर्थ असा आहे की तुम्ही सक्षम व्हा लोक कल्याणाकरता, दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचं संरक्षणाकरता. याचा अर्थ हिंदुत्व आहे. ते रामाचं उदाहरण आहे, ते सगळ्यांचं उदाहरण आहे. अशा अनेक गोष्टी आपण जर बघितल्या तर लक्षात येईल की आज आपल्या समाजामध्ये जो हिंदुत्वाच्या या मूळ विचाराचं जागरण होणं, ते आपण समजणं, ते ज्या माध्यमातून आपल्याला समजू शकतं, जे उत्सव आहेत, जे ग्रंथ आहेत, जे शास्त्र आहे, ज्या भाषा आहेत, ज्यातून आपल्याला हे समजू शकतं, त्या सगळ्यांना अंगीकार करणं, त्यांना सुरक्षित करणं, संरक्षण करणं, त्यांना वाढवणं हे आज राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि या सगळ्या माध्यमातून आज हिंदुत्वाची ही जी व्याख्या आहे ही पूर्ण जगामध्ये याचा प्रसार होणं आणि या दृष्टीने पूर्ण जगामध्ये हळूहळू ही गोष्ट लक्षात येते आहे. भारताला नव्याने जे समजण्याचा प्रयत्न करतात आहे, भारताला समजणं म्हणजे हिंदुत्वाला समजणं. आणि या अर्थाने आज जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये या हिंदुत्वाचे जे उपाय आहेत, कारण सगळे जर आपले आहेत तर मग आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्यांना घेऊन चालणे, मग त्यात स्वदेशी असेल आणि सगळ्यांना म्हणजे अंत्योदय
किंवा दीनदयाल उपाध्यायजी ज्यांनी सांगितलं होतं की आपल्याला, त्यांनी अंत्योदय शब्द उपयोग केला होता. त्यांनी सगळ्यांना मिळून सगळ्यांच्या सहभागाने अंतिम व्यक्तीपर्यंत या सर्व सुखसुविधा उपलब्ध होतील आणि आपण सगळेजण एकत्र राहू अशा प्रकारची व्यवस्था आणणं आवश्यक आहे. आणि त्याची व्यवस्था केवळ सरकारवर निर्भर होऊ शकत नाही, तर समाज त्या दृष्टीने तयार झाला पाहिजे. आणि समाजाची ही जी हिंदुत्वाची भूमिका जर असेल व्यवहारामध्ये, तर या गोष्टी दूर करू शकतो. जातीच्या मधले जे भेद आहेत किंवा उच्च नीच भाव आहे, हा हिंदुत्वाचा अंग नाही आहे. हिंदुत्व म्हणजे समानता आहे, हिंदुत्व म्हणजे समरसता आहे. परंतु हिंदुत्वाच्या नावावर त्याच्यामध्ये काही भेद उत्पन्न करून जातीवर भेद उत्पन्न करण्याचे काही लोक प्रयत्न करत असतात. परंतु ही गोष्ट समजण्याची गरज आहे की काळ आणि परिस्थितीमध्ये काही हिंदुत्वापासून आपण दूर गेल्यामुळे समाजामध्ये हे अशा चुकीच्या प्रथा आपल्या समाजामध्ये आलेल्या आहे. त्यामुळे हिंदुत्वापासून दूर जाऊन या प्रथा दूर होऊ शकत नाहीत. तर आपण जेवढं हिंदुत्वाच्या जवळ जाऊ तेवढ्या या प्रथा, चुकीच्या कुप्रथा आपण दूर करू शकतो आणि समाजाला एक समानतेचा आणि समरसतेचा सिद्धांत स्थापित करू शकतो. तर अनेक प्रकारांनी आजच्या आधुनिक काळामध्ये हिंदुत्वाला समजण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाच्या याच भावनेनी, याच एका व्याख्येने संपूर्ण समाजाकडे बघतो, या राष्ट्राकडे बघतो आणि त्याच एका संकल्पनेनी, त्याच एका निर्धाराने पूर्ण समाजाला सोबत घेऊन समाजाला पुढे कसं जाता येईल या दृष्टीने या लोकजागरणाचं कार्य सातत्याने करत आहे. या निमित्ताने अशा महत्त्वपूर्ण हिंदुत्वाच्या विषयावर साप्ताहिक विवेकनी आपल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमाला आणि हिंदुत्व ग्रंथ याच्या माध्यमातून जो काही पुढाकार घेतला आहे आणि त्यांचा ग्रंथ नक्की उत्तम होईल, तो लोकांच्या उपयोगी येईल. आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. शुभकामना. नमस्कार. धन्यवाद सुनीलजी. तुम्ही ही केलेली सविस्तर मांडणी आपल्या विचार परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, वाचकांसाठी, दर्शकांसाठी पुढच्या काळाच्या दृष्टीने अतिशय मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारची होती. या व्याख्यानमालेमध्ये आपल्या कार्यक्रमातून वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या या पहिल्या भागातलं चौथं समारोपाचं सत्र हे उद्या संध्याकाळी 7:30 वाजता साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरनं प्रक्षेपित होईल. आणि या व्याख्यानमालेचा समारोप करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित असतील स्वामी काडसिद्धेश्वर महाराज. तेव्हा भेटूयात उद्या संध्याकाळी 7:30 वाजता साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. हिंदुत्व कुणासाठी कर्मकांड, कुणासाठी कट्टर धार्मिकता, कुणासाठी जीवन पद्धती, तर कुणासाठी जगाला तारणारा संजीवक मंत्र, कुणासाठी सर्वसमावेशकता म्हणजेच हिंदुत्व, तर कुणासाठी सनातन सत्य म्हणजे हिंदुत्व. मग हिंदुत्व म्हणजे नक्की काय? साप्ताहिक विवेकच्या आगामी हिंदुत्व ग्रंथातून नेमकं हेच उत्तर आपल्याला मिळणार आहे. हिंदुत्वाचा ध्वज खांद्यावर घेऊन या राष्ट्राच्या उभारणीत योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी दिशादर्शक ठरेल असा साप्ताहिक विवेकचा हा ग्रंथ. मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषातून प्रकाशित होणाऱ्या या ग्रंथाची नोंदणी करताना ₹1500 भरून मिळवा. हिंदुत्व ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे वर्षभराचे अंक, वैद्यराज त्रैमासिकाचे देखील वर्षभराचे अंक. तेव्हा साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या अथवा साप्ताहिक विवेकच्या स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करा. साप्ताहिक विवेकचा हिंदुत्व ग्रंथ, हिंदुत्वाचा भविष्यकाळ सक्षम, सुसंस्कृत आणि विश्वविजेता होण्यासाठी.